हे माणसाचं वैशिष्ट्य असतं. अर्थ खातं तर त्यांनी सांभाळलंच, पण जेव्हा लॉकडाऊनमध्ये मंत्रालय बंद होतं आणि जवळपास अर्थचक्र थांबते की काय अशी परिस्थिती होती, त्याही वेळेला या माणसाने कसा काय तो समतोल साधला, कोणती योजना बंद पडू न देता महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरू ठेवलं. हे फार त्याला एक कसब लागतं, कौशल्य लागतं, जे अजितदादांकडे होतं. कर्जमुक्ती तर आम्ही आधी केलीच होती. ती कर्जमुक्ती पार पाडणं गरजेचं होतं. पैशाचे स्रोत सगळे थांबलेले होते, पण तरी देखील कर्जमुक्ती करून दाखवली. शिवभोजन ही गोरगरिबांसाठी जी योजना आम्ही सुरू केली होती, ती 10 रुपयाची थाळी ही 5 रुपयात करणं हे गरजेचं होतं. पैशाची आवक काही नव्हती, पण तरी सुद्धा अजितदादांनी ते करून दाखवलं. अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्याही काळामध्ये मंत्रालय बंद होतं, पण महाराष्ट्र बंद नव्हता. महाराष्ट्र हा चालू होता. त्याचे सगळे कारभार, उद्योग आणि विकास कामं सुद्धा अगदी शिवसेना प्रमुखांच्या नावाने जो आपण समृद्धी महामार्ग केलाय, तो सुद्धा त्यांनी थांबू दिला नव्हता. अटल सेतूचं काम त्यांनी थांबू दिलं नव्हतं. ते सुद्धा लॉकडाऊनच्या काळात सुरू ठेवणं हे फार मोठं जिकरीचं होतं. हे कसं काय त्यांनी केलं हे सुद्धा एक कसब आहे. आज आपण त्यांची आठवण काढतो. ही आठवण नेहमी आपल्याला येत राहील. पण मगाशी मी माझ्या या भावनात्मक बोलण्याच्या सुरुवातीला जे म्हटलं की माणसं असताना त्यांचं महत्व कळत नाही, माणसं गेल्यानंतर कळून उपयोग नसतो. अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत. हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो. मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्या जणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे. कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे. अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले. एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता. दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं. एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता.